जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरी। या ठिकाणी उपस्थित मोजरी आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांना या खरं तर शेतकरी प्रबोधनाचा हा नवोन्मेषी असा कृषी कीर्तन कार्यक्रम, याचं मूळ याची पायाभरणी याच गावातनं झाली हे आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं। 2021 साली केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या वतीनं आपल्या तिवसा तालुक्यातील या 5 गावामध्ये मोजरी, शेंदोळा, शिवणगाव, तळेगाव ठाकूर आणि तिवसा या गावांमध्ये आपण गुलाबी बोंडअळीसाठीचा एकात्मिक व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला। गेली 5 ते 6 वर्षे हा प्रकल्प या ठिकाणी होता। अनेक लाभार्थी शेतकरी आपल्या या गावातील होते, परिसरातील होते आणि त्यांच्यासोबत काम करत असताना कुठेतरी एक गोष्ट जाणवली की आपल्याला तंत्रज्ञान हे कितीही चांगलं असलं तरी ते वैज्ञानिक भाषेमध्ये असेल, अधिक किचकट भाषेमध्ये असेल तर बळीराजाला समजणं सोपं जात नाही। म्हणून हेच तंत्रज्ञान जर आपण आपल्या महाराष्ट्राची जी काही परंपरा आहे कीर्तन भजनाची, आपला हा भाग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रभावाचा भाग आहे, या ठिकाणी त्यांना मानणारा भाग आहे। तर ज्या पद्धतीनं आपल्या राष्ट्रसंतांनी असेल किंवा गाडगेबाबांनी असेल, आपल्या अभंगातनं असेल, भारुडातनं असेल, ग्रामगीतेच्या माध्यमातनं असेल, समाजाची मनं साफ करण्याचं काम केलं, गावाच्या गावं साफ करण्याचं काम केलं आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टी, डोळस वृत्ती जागृत करण्याचं काम केलं। त्यासोबतच त्या ठिकाणी सामाजिक एकोपा, समता आणि बंधुतेची शिकवण त्यांनी दिली। त्याच धर्तीवर जर आपण हे शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान जर कुठेतरी ओव्या अभंगाच्या माध्यमातून त्याला कविबद्ध केलं, साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला रचलं आणि ते जर या कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून तुम्हापर्यंत जर पोचलं तर ते समजायला सोपं जाईल आणि त्या ठिकाणी ते समजलं तर ते अवगत होईल, अवगत झालं तर त्याचा अवलंब होणं शक्य होईल आणि खऱ्या अर्थानं आधुनिक तंत्रज्ञान माझ्या बळीराजापर्यंत पोचायला मदत होईल। हा विचार करून 2021 साली पहिला प्रयोग महाराष्ट्रातला आपण मोजरी गावात घेतला। आज आम्हाला आनंद वाटतो, भाग्यशाली आम्ही समजतो स्वतःला की आज या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या जयंतीनिमित्त, ग्रामगीता जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज पहिल्याच दिवशी हे कीर्तन पुष्प या ठिकाणी गुंफण्याचं तुम्हा सर्वांच्या साक्षीनं ही संधी मिळाली। त्याबद्दल या सर्व गावकऱ्यांचं असेल, या गावचे प्रतिनिधी म्हणून सरपंच भिवगडे साहेब असतील, इतर सर्व शेतकरी असतील, सर्व माता भगिनी असतील, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आणि खरं तर हा कृषी कीर्तनाचा घाट ज्यासाठी घातला होता तो कुठेतरी आम्हाला त्याची फलश्रुती झाली असं म्हणावं लागेल। विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 विठ्ठल। खरं तर आपल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं, संत सावतामाळी महाराजांनी सुद्धा म्हटलं, प्रत्येकच वेळेला पंढरीला जाण्याची गरज नाही। पांडुरंगाची जर खरी भक्ती करायची असेल तर शेतामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करा, घाम गाळा, फळणाऱ्या फुलणाऱ्या पिकामध्ये, बहरणाऱ्या उमलणाऱ्या कपाशीमध्ये, डोलणाऱ्या उसामध्ये तुम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही। सावतामाळी महाराज सुद्धा म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। आणि जगद्गुरू संत तुकोबारायांचा हा 4 चरणांचा अभंग या ठिकाणी आज या कीर्तन सेवेसाठी निवडला आहे। रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी। असं असेल तर माझी शेती ही पंढरी, मला पंढरीला जायची गरज ती काय। रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी। हे माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी। 18 धान्य मीच पिकवितो, 18 धान्य मीच पिकवितो, ओर लुटारूचे
घर मी भरितो चोर लुटारूचे घर मी भरितो निसर्गाशी सदा झगडतो निसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरी हे माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी रखुमा माझी पेरणी करी रखुमा पेरणी करी माझा माझी पांडुरंग नागर धरी माझा माझा पांडुरंग पांडुरंग धरी हे माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी हो अशा पद्धतीनं माझ्या शेतात पंढरपूर तयार झालं असेल तर मला बाकी वेगळं काही करण्याची गरज नाही असा सुद्धा संदेश त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकारामांनी सुद्धा दिला होता. आपल्याला माहिती आहे मानवी संस्कृती आणि कृषी संस्कृती ह्या फार काही वेगळ्या वेगळ्या नाहीत. मानवी संस्कृती ज्यावेळी हजारो वर्षांपूर्वी उदयाला येत होती त्याच्या खालोखालच कृषी संस्कृती उदयाला येत होती आणि याचे अनेक दाखले जर आपल्याला संस्कृत उपनिषद ऐकली असतील तर आपल्या लक्षात येईल कृषी मूलस्य जीवनम न समृद्धी कृषी विना अर्थात शेती हा जीवनाचा मूळाधार आहे आणि शेतीशिवाय कुणाचीही प्रगती होऊ शकत नाही. कोणत्याही देशाची त्या ठिकाणी समृद्धता संपन्नता त्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणून आम्ही म्हणतो या ठिकाणी बळीराजा करू प्रथम नमन अर्पू वंदन श्रमा लागी तुझी या कष्टाने फुले शिवार अर्पू वंदन तुझ लागी विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला माहीत आहे आपला विदर्भ असेल आपला महाराष्ट्र असेल त्यामध्ये खानदेश मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ज्यामध्ये प्रामुख्यानं कापूस लावला जातो हा पारंपरिक अनेक वर्षांपासून कापूस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आपण सगळ्यांना ज्ञात आहे 2017-18 सालापासून आपल्याला जी समस्या कापूस शेतीमध्ये भेडसावते त्यामध्ये प्रामुख्यानं असेल ती म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे बीटी तंत्रज्ञानाची जी काही त्या ठिकाणी असफलता कुठेतरी समोर यायला लागली होती. खालोखाल 2-3 वर्षामध्ये बोंडसड नावाचा रोग त्या ठिकाणी जास्त प्रमाणात बळवायला लागला आणि भरीसभर अनेक संकट त्यात येत गेली. पावसाची अनियमितता असेल कधीकधी अतिवृष्टी असेल कधीकधी दुष्काळ असेल या अनेक गोष्टींमुळे त्या ठिकाणी कापूस शेती नेहमीच संकटांमध्ये राहिली आणि त्या परिस्थितीची वर्णन जर आपल्याला कृषी कीर्तनामध्ये करायचं असेल संत एकनाथ महाराजांचं भारूड होतं आली आली हो भागाबाई या चालीवर जर वर्णन करायचं झालं तर ते कसं करता येईल. कपाशीच्या शेतात गडबड झाली कपाशीच्या शेतात गडबड झाली कपाशीच्या शेतात गडबड झाली. अहो 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 गडबड झाली म्हणजे गडबड नेमकी काय झाली. सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली आणि सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली. मग तुम्ही म्हणाल नेमकं झालं काय तर झालं काय हे जर ऐकायचं असेल तर ऐका. आली आली व बोंड आली 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 व बोंड आली 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 हो बोंड आली 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 हो गुलाबी आली 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 व गुल आली 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 व गुलाबी आली 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 हो बोंड आली 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 व गुलाबी आली 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 हो बोंड आली 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 व गुलाबी आली 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 व बोंड आली 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 व गुलाबी आली 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 हो बोंड आली 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 हो गुलाबी आली. मग तुम्ही म्हणाल बोंडअळी आली आम्हाला अगोदर कशी नाही दिसली. पहिल्या वर्षीचा जर अनुभव बघितला तर जोपर्यंत किडकी बोंड समोर आली नाही तोपर्यंत कुणालाही कळालं नाही बोंडअळी आली. बरोबर. त्याचं कारण असं आहे ही गुलाबी बोंडअळी एकदा बोंडामध्ये छोट्या अवस्थेत असताना शिरली तर सुईच्या टोका एवढं छिद्र जे करून आतमध्ये जाते
ते पूर्ण जखम भरावी तसं ते भरून जातं. बाहेरून त्याचा कुठलाही मागमूस त्या ठिकाणी राहत नाही. जेव्हा आपण हिरवी बोंड फोडून बघत नाही किंवा तीच बोंड पक्व झाल्यानंतर वेडीवाकडी उमलतात, किडकी असतील, कुरतडलेल्या बियासारखी असेल, तेव्हा आपल्याला कळतं. त्यामुळे बोंडळी बसली लपून, बोंडळी बसली लपून, अन बोंडाच्या आतमध्ये घुसून, अन बोंडाच्या आतमध्ये घुसून, गळू लागली पात्या फुले बोंडन कळी, अन आली हो बोंड आली, आली आली हो गुलाबी आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो गुलाबी आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो गुलाबी आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो गुलाबी आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो गुलाबी आली, आली आली व बोंड आली, आली आली व गुलाबी आली, आली आली हो बोंड आली, आली आली गुलाबी आली. हो मग ही बोंडळी आल्यानंतर यातूनात असं नुकसान झालं. माझा शेतकरी राजा असेल, शेती संबंधित सर्व भागधारक असतील, सगळे हवालदिल झाले. म्हणजे म्हणतात कसं, या बोंडळीनं, या गुलाबी अळीनं बरं नाही केलं ग बया, आणि केलं कपाशीचं वाटोळ ग बया, केलं पराठीचं वाटोळ ग बया, या बोंडळीनं बरं नाही केलं ग बया, या बोंडळीनं बरं नाही केलं ग बया, केलं कपाशीचं वाटोळ ग बया, केलं पराठीचं वाटोळ ग बया, केलं पराठीचं वाटोळ ग बया. हो मग आता तुम्ही म्हणाल बोंडळी आली म्हणून नुसतं घाबरवणं हे योग्य आहे का? त्याबद्दलच्या काही उपाययोजना सांगाल की नाही? तर नक्कीच या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन संस्था, जी भारत सरकारची देशातली एकमेव संस्था आहे कापसावर संशोधन करणारी, नागपुरामध्ये आहे. या संस्थेनं या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान विकसित केलं. ते कसं आहे पहा. करण्या किडीचं प्रभावी नियंत्रण, करण्या किडीचं प्रभावी नियंत्रण, CICRनं आणलं नव तंत्रज्ञान. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो बोंडळी व्यवस्थापनाचा सोपा मंत्र, बोंडळी व्यवस्थापनाचा सोपा मंत्र, अवलंब करा एकात्मिक व्यवस्थापनाचे तंत्र. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेतकरी बंधू सारे ऐका ध्यान देऊन, शेतकरी बंधू सारे ऐका ध्यान देऊन, बोंडळीला रोखण्यासाठी करा सामूहिक प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की सामूहिक प्रयत्न करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? थोडक्यात सांगतो की बोंडळीचं व्यवस्थापन करणं म्हणजे कुणा एका शेतकऱ्याचं काम नाही. ज्या वेळेला एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये ते तंत्रज्ञान वापरलं, बोंडळीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजूबाजूच्या शेतामध्ये जर तसा काही प्रयत्न नसेल, त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असेल, तर या बोंडळीचे पतंग 4-4, 5-5 किलोमीटर हवेच्या झोतासोबत वाऱ्यानं उडून जातात. एका गावातनं दुसऱ्या गावामध्ये प्रसारित होत असतो. म्हणून एकाने करून भागणार नाही. आपल्याकडे फार प्रसिद्ध म्हण आहे, गाव करी ते राव काय करी, कुण्या एकाने करून भागणार नाही. त्याच पद्धतीने एक गोष्ट विचार करा की जर बांध हा तुमच्यासाठी असेल शेताचा, इथे याच्या पलीकडे माझं शेत आहे, इकडे तू यायचं नाही जायचं नाही हे तुम्ही एकमेकांना सांगू शकता, परंतु कीड रोगांना नाही सांगू शकत. तसं असतं तर परदेशातनं येणारे रोग, त्याचं उदाहरण देतो मी ताजं. कोरोना बाहेरच्या देशातनं आपल्या देशामध्ये आला. तो कसा आला? त्याला विसा काढावा लागला नाही, त्याला पासपोर्ट काढावा लागला नाही, पण तो आला.
त्याचं कारण असं आहे की या सीमा, या बंधनं, बांध हे माणसासाठी आहेत, हे निसर्गासाठी नाही, त्याच्या जीव जंतूंसाठी, प्राण्यांसाठी नाहीत. म्हणून एकानं करून भागणार नाही, गावाच्या गावं एकत्र यावी अशा पद्धतीनं तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर आणि देश पातळीवर ज्या पद्धतीनं सगळ्यांनी त्या काळी लॉकडाऊन पाळला, एका गावाने पाळून चालला नाही, पूर्ण देश कडकडीत लॉकडाऊन पाळत होता, म्हणून कोरोना आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रित करता आला. त्याला म्हणतात सामूहिक प्रयत्न. म्हणून आता पुढे ऐका, सामूहिक प्रयत्न. कारण जगद्गुरू संत तुकोबराय सुद्धा काय म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एकच असं आहे की सगळ्यात पहिली जर पद्धती असेल आपल्याला कोणती करायची असेल तर ती पेरणीची योग्य वेळ. बऱ्याचदा आपण म्हणतो पूर्व हंगामी कापूस लावल्यानं गुलाबी बोंडळी येते. म्हणजेच काय, शिफारस केलेल्या वेळेच्या अगोदर लागवड केली की त्या कपाशीला लवकर पात्या फुलं लागतील, लवकर गुलाबी बोंडळी त्यावर प्रादुर्भाव करेल आणि हा प्रादुर्भाव सातत्यानं पुढे पुढे बळावत जाईल. म्हणून करावी पेरणी शिफारशीत वेळेत, करावी पेरणी शिफारशीत वेळेत, असावी चांगली बियाण्याची प्रत. विठाला 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 विठ्ठल हो. मग आता शिफारशीत वेळेत पेरणी म्हणजे नेमकी केव्हा? आपल्या महाराष्ट्राचा ज्या ठिकाणी कोरडवाहू कपाशी लावली जाते त्याचा विचार केला तर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुरेसा पाऊस पडल्यानंतरच. पुरेसा पाऊस म्हणजे किमान 2 मध्यम स्वरूपाचे पाऊस झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी 7-8 सेंटीमीटरपर्यंत खोली असावी, ओलावा. नाहीतर मला पुन्हा दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येतं. आणि पूर्व हंगामी म्हणजे एप्रिल मेमध्ये काही भागात लागवड होते, तर तुम्ही बघा जुलैमध्येच ॲग्रोवनला पहिलाच हेडलाईन येते, जुलैतच आली कपाशीवर बोंडअळी. म्हणजे बुलढाणा असेल, अकोला असेल, नांदेड असेल किंवा काही भागामध्ये पाणी उपलब्ध असतं, अशा ठिकाणी धुळपेरणी करतात लोक. एप्रिलचा शेवटचा आठवडा असेल किंवा मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच लागवड होते, 1-1.5 महिना अगोदर. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कपाशी पेरल्यानंतर 40 ते 45 दिवसाच्या आतमध्ये त्याला पात्या लागायला सुरुवात होते. मग अशावेळी जर तुम्ही पूर्व हंगामी लागवड केली आणि तुमच्या कपाशीला जुलैमध्ये पात्या लागत असतील तर लक्षात घ्या, जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर, जूनमध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ज्यावेळेस पाऊस पडायला लागतो त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर मागच्या हंगामातील सुप्तावस्थेतील ज्या अळ्या आहेत त्या सुप्तावस्थेतनं जागृत होतात आणि त्याचे पतंग, जे पतंग अंडी घालतात ना तुमच्या नवीन पराठीवर, तुम्ही विचार करता कुठून येते ही पराठी तुमची. आता काही लोकांच्या शेतात पराठी उभी असेल तर बघा त्यात किडकी बोंड असतील 100%. आणि ज्यांच्या शेतात नसेल पराठी त्यांच्या शेतात कुठेतरी ती सुप्तावस्थेत गेलेली असेल, किडक्या बोंडामध्ये वगैरे कुठेतरी. मग अशा वेळेला पावसाची ज्या वेळेला त्या ठिकाणी हलक्या सरी पडतात, तिला ओलावा जाणवतो, ती जागृत होते, ती पुन्हा त्या ठिकाणी कोशात जाते. 8-10 दिवस कोश असला की पुन्हा 8 दिवसानंतर पतंग बाहेर पडतो. म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पतंग बाहेर पडायला लागतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्या लागल्या असतील तर पतंग बाहेर पडणं असेल आणि पात्या लागणं असेल ही अवस्था जुळून येते पूर्व हंगामी लागवड केली तर. बरोबर आहे. म्हणजे पात्या ही अशी अवस्था आहे की गुलाबी बोंडळीच्या पतंगांना अंडी घालण्यासाठी अधिक पसंतीची अवस्था आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही सांगतो करावी पेरणी शिफारशीत वेळेत. जर तुम्ही जूनमध्ये पेरणी केली पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तर त्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत उजाडेल पात्या लागण्यासाठी. ऑगस्टचा पहिला आठवडा म्हणजे 1 महिना पुढे जाईल पात्या लागायला. परंतु पतंग तर जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाहेर पडले तर काय होणार आहे? पतंग बाहेर पडले परंतु योग्य खाद्याची अवस्था उपलब्ध नाही. कारण गुलाबी बोंडळी ही पराठीच्या फक्त फूल, पात्या आणि बोंडावरच भक्षण करते. ती पानं खात नाही, फांद्या पोखरत नाही, खोड पोखरत नाही किंवा मुळामध्ये जात नाही, लक्षात घ्या. मग अशा वेळेला पतंग बाहेर पडलेत परंतु त्यांना अंडी घालण्यासाठी, पुढची पिढी जगण्यासाठी योग्य अवस्था नाही आहे, पिकाची पात्याच नाही आहेत, तर ते पतंग मरणार आहेत तसेच. त्याला आम्ही म्हणतो सुसायडल इमर्जन्स. सुसायडल इमर्जन्स म्हणजे काय? बाहेर तर पडतात परंतु आत्महत्या करतायत ते. त्यांना आत्मघातकी उदय म्हणतो आपण किड्यांचा, तो आपल्याला जास्तीत जास्त वाढवायचा आहे. तो पूर्ण जुलै महिना आत्मघातकी उदय होऊ द्या त्यांचा, मरू द्यात ते मेले किडे. तर कुठल्याही फवारणी विना, कुठल्याही औषध खर्च पाण्याविना फक्त पेरणीची योग्य वेळ साधल्यानं तुमचं प्रादुर्भाव पहिला टळणार आहे. म्हणून आम्ही सांगतो करावी पेरणी शिफारशीत वेळेत. त्या ठिकाणी पूर्व हंगामी लागवड घ्यायची नाही. त्याच्यातलंच दुसरं वाक्य आहे आमचं,
असावी चांगली बियाण्याची हो प्रत विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता बियाण्याची प्रत चांगली असावी याच्यासाठी मी वेगळं काही सांगण्यापेक्षा जगद्गुरु संत तुकोबराय काय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. 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 हे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. चांगल्या प्रतीचं बियाणं निवडायचं म्हणजे काय निवडायचं. आता तुम्ही म्हणणार आम्ही तर काही घरी बियाणं तयार करत नाही, बाजारातनं कंपनीचं जे बियाणं आहे ते आणतो. बरोबर आहे, परंतु वर्षानुवर्ष कपाशी लावत असताना वेगवेगळ्या वाणांचा तुम्ही त्या ठिकाणी ट्राय केला असेल, वापर केला असेल. मग कुठेतरी आपण आपली एक सत्सद विवेकबुद्धी अशी वापरायची की आपल्या परिसरामध्ये सातत्यानं कोणतं वाण लावल्यानंतर जर रसशोषक किडी जास्त येत असतील, कोणता एखादा रोग लवकर येत असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर अशावेळी ते वाण टाळून पर्यायी दुसरं वाण जे आपल्या भागामध्ये सुयोग्य आहे याचं कुठेतरी एकमेकांना आपल्याला विचारलं पाहिजे. एकमेकांना सहाय्य करून मी मगाशीच म्हटलं एकानं नाही करायचं, सगळ्यांनी मिळून करायचं. म्हणून जर एखादं वाण आपल्या भागात चालत नसेल तर त्याला पर्यायी वाण दुसरं घेतलं पाहिजे आणि हे आपल्या अनुभवातनं शिकायचं. त्या ठिकाणी बोंडअळीसाठी कोणतंही प्रतिकारक्षम वाण नाही आहे, कारण ज्या ठिकाणी बीटीला प्रतिकार क्षमता विकसित झाली गुलाबी बोंडळीमध्ये तर त्या ठिकाणी कोणत्याही वाणामध्ये बीटीच आहे सारख्या पद्धतीनं, त्याला काही ते दाद देणार नाही आहे. परंतु किमान सुरुवातीच्या काळामध्ये रसशोषक किडी असतील, तुमची त्या ठिकाणी मर असेल, मुळकूज असेल, रोपावस्थेमध्ये ज्या ठिकाणी फटका बसू शकतो, अतिवृष्टी झाली असेल, दुष्काळ ताण पडला असेल, अशावेळी कोरडा मुळकूज असेल किंवा ओला मुळकूज असेल, परिस्थितीनुसार तो येतो. डॉक्टर साहेब रोगशास्त्रज्ञ आहेत, ते तुम्हाला पर्सनली बोलताना पण सांगतील आणि नेहमी आम्ही सांगत असतो व्याख्यानातनं की सुरुवातीच्या अवस्थेत किडीपेक्षा रोगाची काळजी जास्त घ्यावी लागते. महिनाभरामध्ये सुरुवातीच्या रोपावस्थेमध्ये जर तुम्हाला मुळकूज मर आणि त्या ठिकाणी विल्ट ज्याला म्हणतो मर तो झाला तर त्या ठिकाणी झाडाची संख्या एकरी राखता येत नाही, म्हणून ते करणं गरजेचं आहे. अशावेळी आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं पाहिजे. रसशोषक किडीसाठी त्या ठिकाणी प्रतिकारक्षम वाण असले पाहिजेत. काही व्हेरायटी ह्या जासिड म्हणजे तुडतुड्यांना सहनशील असतात, काही तुडतुड्यांना असतील, थ्रिप्सला असतील, पांढऱ्या माशीला असतील, तर त्यानुसार आपल्याला तशा रसशोषक किडींना प्रतिकारक्षम वाणांची निवड केली पाहिजे. आणि जर कंपनीकडनं एखाद्या बुरशीनाशकाची त्याला प्रक्रिया केलेली नसेल, कारण कंपनी तुम्हाला बीटी बियाण्याला कीटकनाशकाची प्रक्रिया करून देते, थायोमेथोक्झाम किंवा